नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे
सुकृतांची जोडी बहुधा सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची जोडी बहुधा सुकृतांची जोडी विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल ये तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवीवर बापा रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवीवर बाप रखुमाईवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा
चरणी ठेवितसे मस्तक चरणी ठेवितसे मस्तक चरणी ठेवितसे ओरिव सांडिली आपुली परिसे सांडली आपुली परिसे ओरिव सांडिली आपुली परिसे सांगिली आपुली परिसे नेणे शिवो कैसे लोखंडासे लोखंडासी लोखंडासी कायवाणु हातान पुरे वाणी कायवाणु हातान पुरे वाणी कायवाणु हातान पुरे वाणी कायवाणु हातान पुरे वाणी चरणी ठेवितसे मस्तक चरणी ठेवितसे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती कष्टविते परोपकारे देह कष्टविती परोपकारे देह कष्टविती परोपकारे कायवाणु हातान पुरे वाणी कायवाणु हातान पुरे वाणी कायवाणु हातान पुरे वाणी कायवाणु हातान पुरे वाणी चरणी ठेवितसे मस्तक चरणी ठेवितसे मस्तक चरणी ठेवितसे तुकांची दया हे भांडवल संता भांडवल संता तुकांची दया हे भांडवल संता भूताची दया हे भांडवल संता तुले ममता नाही देही आपुले ममता नाही दे आपुले ममता नाही दे कायवाणु हातान पुरे वाणी कायवाणु हातान पुरे वाणी कायवाणु हातान पुरे वाणी कायवाणु हातान पुरे वाणी चरणी ठेवितसे मस्तक चरणी ठेवितसे मस्तक चरणी ठेवितसे तुका म्हणे सुख पराविया सुखे तुका म्हणे सुख पराविया सुखे म्हणे सुख पराविया सुखे तुका म्हणे सुख पराविया सुखे हे मुखे स्रवतसे अमृत हे मुखे श्रवतसे अमृत हे मुखे श्रवतसे म्हणे सुख पराविया सुखे तुका म्हणे सुख पराविया सुखे म्हणे सुख पराविया सुखे तुका म्हणे सुख पराविया सुखे हे मुखे स्रवतसे अमृत हे मुखे श्रवतसे अमृत हे मुखे श्रवतसे कायवाणु हातान पुरे वाणी कायवाणु हातान पुरे वाणी कायवाणु हातान पुरे वाणी हातान पुरे वाणी चरणी ठेवितसे मस्तक चरणी ठेवितसे मस्तक चरणी ठेवितसे विठो परकुमाये विठो परकुमाये विठो परकुमाये विठो परकुमाये विठो परकुमाये विठो परकुमाये विठो परकुमाये
काय वाणू आता न पुरे वाणी 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 मस्तक चरणी ठेवे तसे मस्तक चरणी ठेवी तसे गोरी वसांडी वाणी काय वाणू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीत से मस्तक चरणी ठेवीत से काय वाणू आता न पुरे वाणी काय वाणू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीत से मस्तक चरणी मस्तक चरणी मस्तक चरणी 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 मस्तक चरणी मस्तक चरणी
मस्तक चरणी ठेवी तसे ठेवी तसे विठ्ठल 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 काय वाणो आता न पुरे हे वाणी, काय वाणो आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवे तसे थोरी व सांडिली आपुली परिसे, नेणे शिवो कैसे लोखंडासी। काय वाणो आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे, भूतांची दया हे भांडवल संता, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही, काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे, तुका म्हणे सुख पराविया सुखे, तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे, काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे. हरि ओम. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं, भृत्यार्थिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं, प्रमाणं भवाब्धे हृदं मामकानां, नितं बहकराभ्यां द्रुतो येन तस्मात्, विधातुर्वसत्यै द्रुतो नाभिकोशः, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगं, निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्तत्वं, महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, आद्यत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचे. जयांचे न्याठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आघवे जिव्हेसिये. वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे, रस होती ओळंगणे अक्षरासी. भावाचे अवतरण अवतरविती खूण, हातातडे संपूर्ण तत्वबोध.
श्री गुरूंचे पाय जै हृदयी घेऊ सो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासे ते नमस्कारोनि आता महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझे अनाथा दिना कारणे तुकयाने सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा हो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी रामा मेलो हे काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहोनिवासी असलेले प्राणींद्रिय दमन तनुसहित स्वगमन हरी श्री सुमन जिजाई रमण श्री तुकाराम महाराज यांचा माझ्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज गाथेनुसार संत पर प्रकरणातील अभंग आहे. अभंगावरती काही सनिरूपण करण्यापूर्वी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीनाथ परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानाधिराज विश्वमौली वैष्णवाग्रगणी श्री ज्ञानोबाराया भगवान पंढरीरायाचे लढिवाळ भक्त प्रेममूर्ती भक्तराज नामदेव महाराज प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज वैराग्य रागरसिक वैराग्य महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज प्रातस्मरणीय वैकुंठवासी परमपूजनीय परमवंदनीय विठ्ठल बाबा आदी करून सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण सर्वजण विश्वमौली ज्ञानोबारायांच्या 727व्या संजीवन समाधी उत्सवाच्या निमित्ताने एकत्रित आहोत. वास्तविक पाहायला गेलं तर श्रोते मंडळी, गायनाचार्य, टाळकरी, महाराज मंडळी, विशेष करून विशेष महात्म्याचे कीर्तन ऐकायला आलेली सर्व श्रोते मंडळी थोडेसे नाराज झाले असतील. आता असं तुमच्याच बाबतीत घडतं असं काही नाही ना, आमच्याही बाबतीमध्ये कधी कधी असं घडत असतं. आता बोलायला काही हरकत नाही, बऱ्याच वेळा आम्ही इथून सुद्धा वापस गेलो ज्यांचं कीर्तन ऐकायला आलो त्यांचं कीर्तन नसल्यामुळे, असं होतं ना. पण आता लांबचे जे बाहेर आहेत ते जाऊ शकतात, पण आता हे बसलेल्यांना कसं काय उठता येते आता. त्याच्यामुळं नाईलाज का असे ना, तुमची दुधाची भूक ताकावर नाही पाण्यावर का होईना आज तुम्हाला भागवावी लागेल. तुम्हा सर्वांची क्षमा मागतो.
वास्तविक पाहायला गेलं तर मी काही मोठा वक्ता नाही, परंतु श्रीनिवास महाराजांनी ज्या अर्थी इथं उभं केलंय त्या अर्थी तेवढा वक्ताही नाही. आलं का लक्षात? वैकुंठवासी, प्रातस्मरणीय, परमपूजनीय, परमवंदनीय ज्यांच्या पवित्र दरबारामध्ये आपण उपस्थित आहोत ते म्हणजे आदरणीय प्रातस्मरणीय बाबा विठ्ठल बाबांच्या या दरबारामध्ये आणि श्रीनिवास महाराजांवरती प्रेम करणारा हा त्यांचा सर्व भक्त परिवार विठ्ठल बाबांचा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व मातृतुल्य पितृतुल्य श्रोते मंडळी आणि विशेष करून आळंदीमध्ये या कार्तिकी मौलींच्या समाधी सोहळ्याच्या वेळी श्रोते मंडळींकरता असे काही विशेष ठिकाण आहेत ज्या ठिकाणी श्रोते मंडळींच्या कानांची भूक भागत असते. अनेक असे विशेष ठिकाण आहेत, पण त्यापैकी एक महत्वाचं ठिकाण जर कोणतं असेल तर ही धर्मशाळा आहे, ज्या ठिकाणी श्रोत्यांची अशी पूर्ण भावना असते, श्रोत्यांचा पूर्ण विश्वास असतो की इथं आल्यानंतर येथे नाही झाली कोणाची निराश. असं कधी होत नाही, परंतु कधी कधी अपवाद असतो. परंतु प्रसंगी आता मी तर महाराजांना म्हणालो होतो इथं एक एक असे महात्मे आहेत की ज्यांना हाताला धरून उभं केलं तर कीर्तन महाराष्ट्रातील मोठमोठ्या कीर्तनकारांना लाजवतील असे मोठमोठे वक्ते आहेत महाराजांजवळ. तसं पाहायला गेलं तर महाराज एवढे मोठे श्रीमंत आहेत. श्री निवास ज्यांच्याजवळ श्री वास करते, जिथं राहते, म्हणून महाराज एवढे मोठे श्रीमंत आहेत. यांच्याजवळ काहीच कमी नाही. श्रोतेही तसेच, गायनाचार्यही तसेच, मृदंगाचार्य हे तसेच, सर्वच बाबतीमध्ये महाराज श्रीमंत आहेत. त्याचं कारण आहे महाराजांना असलेला विठ्ठल बाबांचा पवित्र असा आशीर्वाद. आणि बाबांनी आमच्या श्रीनिवास बाबांनी आल्यानंतर मी पाहिलं इथं या दोन महात्म्यांच्या प्रतिमा लागलेल्या आहेत. एक वैकुंठवासी प्रातस्मरणीय विठ्ठल बाबांची प्रतिमा आहे आणि एक आदरणीय महाराष्ट्रातील भारतातील सर्वांचे आदर्श स्थान आदरणीय मोरारी बापू आहेत. बाबा आणि मोरारी बापू यांचं जीवन आणि यांची प्रतिमा पाहिल्यानंतर दोन व्यक्ती दिसायला जरी दिसत असले तरी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समाधान मात्र सारखंच वाटतं. बघा काय विशेष आहे ना. आमच्याकडे ब्रह्मनिष्ठ आदरणीय श्री गुरु विठ्ठल बाबा देवेगावकर म्हणून एक अधिकार संपन्न व्यक्तिमत्व, ते म्हणत असतात अनेक वेळा असं कधी कधी वक्त्यांच्या मुखातून येतं की ज्ञानोबाराय गेले, तुकोबाराय गेले किंवा संत महात्मे गेले असं म्हणत असतात. बाबा म्हणतात महात्मे कधी जातच नसतात. महात्मे चिरकाल, आपण नेहमीप्रमाणे म्हणत असतो, ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरुनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. महात्मे आज विठ्ठल बाबा इथं कोणत्या रूपाने उपस्थित असतील आणि या श्रीनिवास बाबांनी केलेल्या गोड नियोजनाचा आस्वाद घेत असतील, आपण काय सांगावं, आहे की नाही. म्हणून महात्मे कधी जात नसतात. महात्मे नामदेवरायांच्या गाथेमध्ये प्रसिद्ध अभंग आहे, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या समाधी जगा माझी. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. त्यांचं ज्ञान या जगामध्ये शिल्लक राहत असतं. म्हणून या पवित्र वास्तूमध्ये आपण उपस्थित आहोत. अधिकारणात ज्ञान कोणत्याही प्रकारची उपलब्धी नसताना महाराजांनी उभं केलेलं आहे केवळ त्यांच्या अंतःकरणातील प्रेम आहे. म्हणून आपल्याला जसं जमेल तशी एक तासभर आपण ज्ञानोबरायांची सेवा करण्याचा प्रयत्न करू. सर्वांनी एकदा भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण संत वाङ्मयाचा थोडासा जर अभ्यास केला
तर संत वाङ्मयामध्ये ज्या ज्या वेळी संतांचं वर्णन करण्याचा प्रसंग आला त्या त्यावेळी संत महात्म्यांना असंच म्हणावं लागलं की आता काय वर्णन करावं. असे अनेक अभंग आहेत. निळोबारायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. निळोबाराय म्हणतात, काय त्यांचा महिमा वाणू वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी. काय वर्णन करावं महात्म्यांचं, ज्यांचं वर्णन शब्दामध्ये करणं अशक्य आहे, त्यांचं वर्णन करताच येत नाही. अनेक वेळा संत महात्म्यांना असं म्हणावं लागतं की त्यांचं वर्णन काय करावं. असं अनेक वेळा जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, ते चिकिती वारंवार बोलू फार बोलिले, आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी. शेवटी संत महात्म्यांच्या चरणीच लीन व्हावं. म्हणवोनी संता अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. सदैव त्यांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करावं. असे थोर संत आपल्या वारकरी संप्रदायाचं आराध्य आदर्श आपण ज्यांच्या करता, ज्यांच्या वारी करता प्रतिवर्षी आळंदीला येतो. यात्रे अलंकापुरा येती ते ते आवडते विठ्ठला. आमचे माऊली फार गोड सांगत असतात. तर ते 2 वेळा का वापरलं? ते माऊली म्हणतात विनोदाना. आणि ते म्हणजे भजन कीर्तन करणारे सर्वच भगवंताला आवडतात. नामा येती धावत प्रतिवर्षी, निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षी. आपण सर्वजण आलेले आहात. खरं पाहायला गेलं तर या सोहळ्याचं एक असं वेगळं विचित्र आहे की बऱ्याच दिंड्या, बऱ्याच मठावरची लोक, बऱ्याच भागातील लोक ज्यांना समाधी सोहळाच माहिती नाही, दशमीला येतात. त्यांना वाटतं पंढरपूरच्या वारीसारखंच आहे काय की महिनावारीसारखं. दशमीला यायचं, स्नान करायचं, एकादशीचं व्रत करायचं, द्वादशीचं पारणं सोडायचं आणि गावाकडे जायचं. असं बरेच लोक करत असतात. पण ज्ञानोबाराय नामदेवरायांनी जे समाधीमध्ये सांगितलेलं आहे, मग नेमिलिया तिथी अष्टमी कृष्ण समर्थी. अष्टमी पासून ते समाधी सोहळ्यापर्यंत, अमावस्येपर्यंत आपण हा उत्सव मोठ्या प्रेमानं संपन्न करत असतो. ज्ञानोबारायांचं वैभव, ज्ञानोबारायांची कीर्ती आपण अनेक दिवसांपासून ऐकत आहोत. अनेक म्हणजे गेल्या 4-5 दिवसापासून का? नाही, 727 वर्षांपासून ज्ञानोबारायांची कीर्ती आपण ऐकत आहोत ना. वा. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण. ज्ञानोबारायांची कीर्ती समाधी प्रसंगामध्ये आपणच वर्णन करतो. यात काय नवल. नामदेवराय सांगतात, इंद्र चंद्र देव येती, ब्रह्मादिक गीती गाती, यम वरुण बृहस्पती विमाने दाटती अंतरिक्षी. आपल्या धर्मशाळेमध्ये दाटी होणं काय नवल आहे, आळंदीमध्ये गर्दी होणं काय नवल आहे, आकाशामध्ये सुद्धा गर्दी झाली. गर्दी विमानाची दाटी पुष्पांचा वरुषा, नाची दाटी पुष्पांचा वैशा, विमानाची दाटी पुष्पांचा वरुषा, विमानाची दाटी पुष्पांचा वैशा. स्वर्गाहून देव करिताती, स्वर्गाहून देव करिताती, दौऱ्याची
आकाशामध्ये अवकाशामध्ये विमानाची दाटी होते, एवढी गर्दी होते ज्ञानोबरायांकरता. वा, कोण कोण येत नाही, सर्वच जण ज्ञानोबरायांच्या या सोहळ्याकरता येतात. काय ज्ञानोबरायांचं हे वैभव आहे. नामदेवरायांनी समाधीच्या प्रकरणामध्ये फार गोड सांगितलेलं आहे. उद्या आपल्याला श्रीनिवास बाबांच्या मुखातून ते ऐकायचंच आहे, म्हणून पुन्हा पुन्हा ते सांगत नाही. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो. विठ्ठल विठ्ठल या जगतामध्ये मानवाला कृतकृत्यता मिळवून देण्याकरता, मोक्ष मिळवून देण्याकरता 3 वस्तूंची भगवान परमात्म्याने निर्मिती केलेली आहे. एक, भगवान परमात्मा त्याची प्राप्ती झाली की माणसाला मोक्ष भेटतं, जीवाला मोक्ष आहे. दुसरं, भगवान परमात्म्याचं नामस्मरण, नामस्मरणाने ही जीवाला गती, सद्गती, मोक्ष मिळतं. आणि तिसरे, संत आहेत जे जीवाला मोक्ष प्रदान करतात. स्वतः भगवान परमात्मा. भगवान परमात्मा काय देत नाही या जगाला, तर सगळ्यांना सर्वच काही भगवान परमात्मा देतो. आपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपण अनेक वेळा ऐकलं असेल, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत. ऐक नाही, भगवान परमात्मा या जगताचं पालन पोषण संवारण सर्व काही त्याच्याच सत्तेने चालू आहे. पंढरीपर प्रकरणामध्ये गोड अभंग आहे. उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती, पुंडलिकाची या प्रीती विटे उभा राहिला. सर्व सिद्धीचा दातार विटे उभा कटीकर, बघता अभय कर घ्या घ्या आता म्हणतसे. त्याच अभंगामध्ये एक चरण आहे. जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गा ते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. देव सर्व काही देतो. तुम्ही जे काही इच्छा कराल देव प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. मग प्रापंचिक इच्छा व्यक्त करा अथवा पारमार्थिक इच्छा व्यक्त करा, सर्व काही देव देतो. देव किती उदार आहे. माझे ज्ञानोबराया वासुदेवामध्ये सांगतात, देव होवोनी उदार भक्ता, देतो अमर पदे. देव होनी उदार भक्ता, देतो तान म्हणे साना थोर वैर्यासी दे. देह सार्थक अंती वासुदेव आद्य चंदे. देह आजा मिळवू धरिला नामे येणे मुकुंदे. आजा देव होनी उदार भक्ता, देता न म्हणे साना थोर वैर्यासी तेचे दे. देता न म्हणे देह सार्थक अंती वासुदेव आद्य चंदे. देव सार्थक देखा आजा मिळवू धरिला नामे येणे मुकुंदे. आजा
देतो अमरपदे देता न म्हणे साना थोर वैरियासी तेची दे देह सार्थक अंती वासुदेव आद्य छंदे देखा अजामिळ उद्धरिला नामे येणे मुकुंदे. देव अमरपद देतो, एक देव मोक्ष देतो, जीवाला सद्गती प्रदान करतो. म्हणून तर तुकोबारे बोलतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली. या एक देव अमरपद मोक्ष देतो, दुसरं देवाचं नाम प्रत्यक्ष देव स्वरूपच असणार नाम आहे. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. देवाचं नाम मोक्ष प्रदान करतं. नाम किती श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे. वा किती श्रेष्ठ आहे बरं, सांगताच येत नाही. काय आहे धर्माचे काही विशेष प्रकार आहेत. सामान्य धर्म, विशेष धर्म, परधर्म आणि परमधर्म, 4 प्रकार आहेत. सामान्य धर्मामध्ये पुन्हा 4 प्रकार पडतात. सदाचार, अहिंसा, सत्य आणि दया. सदाचार, सदाचार कशाला म्हणतात? सत आचार. सोप्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर, म्हणजे अवघड येत नाही म्हणून, बरं अवघड येत नाही म्हणून सोपं सांगतो. सत, जसं बोलणं तसं वागणं, आणि जसं वागणं तसं बोलणं, त्याला म्हणायचं सदाचार. सुभाषितकार सांगतात, अनाचारेन मालिन्यम अत्याचारेन मूर्खता विचार आचार यो योग सदाचार सौच्यते. सदाचार याला म्हणतात जिथं दोन्हीचाही ताळमेळ असतो. तुकोबाराय सांगतात, असा जर कुणी असेल, बोले तैसे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी. किंवा सोपं प्रमाण आहे, बोले तैसा चाले तुका म्हणे तो अमोल, तुका म्हणे तो अमोल, तुका म्हणे तो अमोल. तुका म्हणे तो अमोल, घेतलं नाही बरं, गाथेत असा पाठ आहे, बोले तैसा चाले तुका म्हणे तो अमोल. जो जसं बोलतो तसं वागतो, आणि जसं वागतो तसंच बोलतो. यात दुसरा कोणीच येत नाही, फक्त संत महात्मे तेवढे येतात. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे आधी. म्हणून सदाचार, अहिंसा. अहिंसा कशाला म्हणतात? जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाण, याला अहिंसा म्हणायचं. सत्य, सत्य 17व्या अध्यायामध्ये आलेलं आहे बघा. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंच यत् स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयम तप उच्यते. वाङ्मय तप आहे, हे वाचेचं तप आहे. की अनुद्वेग, अनउद्वेग म्हणजे बोलत असताना. मी असं ऐकलेलं, श्रीगुरु परमपूजनीय गाथामूर्ती शेखर बाबांनी प्रवचनामध्ये एकदा सांगितलं होतं की आपण बोलल्यानंतर संशयाने एखाद्याची भुवई सुद्धा उंचावू नये, एवढं ते सौम्य असावं. अनुद्वेग, एवढाही उद्वेग होऊ नये समोरच्याला की आपण बोलल्यानंतर त्याची भुवई अशी वर नाही, उंच नाही झाली पाहिजे. काय चाललंय हे असं वाटू नये. अनुद्वेग. ज्ञानोबरायांनी काय गोड बोललंय या पदावरती बोलत. ज्ञानोबराय सांगतात, जोडे अमृताची सुरसरी
ते प्राणा ते अमर करी स्नाने पाप ताप वारी विटेना. ज्ञानोबराय सांगतात जोडे अमृताची सुरसरीस ऐक नाही. स्नाने पाप ताप वारी. अमृताच्या नदीमध्ये पडल्यानंतर तिथं काय स्नान करायचंय, स्नान करायचं. एक थेंब अमृत मुखामध्ये पडल्यानंतर जर माणूस अमर होतो तर मग नदीच अमृताची आहे. काहीही करा. ज्ञानोबराय सांगतात किती बोलणं साचा आणि मवाळ तुले आणि रसाळ. माणसाचं बोलणं सत्य असावं. सत्य सदाचार अहिंसा सत्य. आणि चौथा आहे दया. दया कशाला म्हणतात? ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या मला वाटते आता तो पुढे येणारच आहे तो विषय, पण इथं मला लागत नाही म्हणून तो विषय जास्त मांडत नाही. तर दया संत महात्म्यांची आहे. विशेष करून हे 4 प्रकार सामान्य धर्माचे. विशेष धर्म. विशेष धर्म कशाला म्हणतात? स्वे स्वे कर्मण्य भिरत संसिद्धिम लभते नराहा. ऐक नाही. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केलिया अपारा तोषा लागी. प्रत्येकाचा धर्म आहे. 4 वर्ण आहेत आणि 4 धर्म आहेत. 4 वर्ण कोणकोणते? 4 वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि 4 आश्रम ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यासी. 4 आश्रम. प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा सांगितलं. विशेष धर्म. परधर्म कशाला म्हणतात? परधर्म सगळ्यात वाईट सगळ्यात घातकी परधर्म. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये आपण त्यांना धर्मवीर म्हणतो. कोण आहेत? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. मागे एक नेते म्हणाले की संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आहेत, धर्मवीर नाहीत. त्यांना धर्मवीर उपाधी चुकीची आहे. पण हे मोठं षडयंत्र आहे. मी जास्त आता इथं सर्वजण तुम्ही अभ्यासू मंडळी आहात, परंतु असं आहे ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांची मालिका काढली त्या मालिकेला काहीतरी विशेष नाव असावं म्हणून स्वराज्य रक्षक दिलेलं ते नाव होतं त्या मालिकेला. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आहेतच आहेत, पण त्याही पेक्षा छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर आहेत. का बरं धर्मवीर? आपल्याला तो मोठा प्रसंग माहिती आहे. किती अत्याचार किती अनन्वित छत्रपती संभाजी महाराजांवरती देहाला कष्ट देण्यात आले, परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म नाही बदलला. परधर्मो भयावह स्वधर्मो निधनम श्रेय. परधर्मो भयावह. परधर्म फार वाईट आहे. रामायणामधला प्रसंग आहे. गंधमादन नावाचं वानर ज्याच्या अंगाचा सुगंध येत होता. ज्यावेळी ते कुंभकर्णाला सापडलं त्यावेळी कुंभकर्णाने त्याला हातात धरलं आणि त्याला वाटलं एवढा सुगंध येतो या वानराचा, हे जर आपल्या खिशात राहिलं तर आपल्याला फॉग येते का लक्षात? डेनेवर काय काय असते ते वेगवेगळे नाव स्प्रेचे. जसं आमचे माऊली म्हणत असतात कांद्याची लसणाची फवारणी करतात, तसं माणसं फवारणी करतात. फवारणी स्प्रे. त्याला वाटलं स्प्रे घ्यायची परफ्यूम घ्यायची गरजच नाही. हे वानर जर आपल्या खिशात राहिलं तर सुगंध येतो ना याचा. मग त्याने सांगितलं फक्त एकदा रावण महाराज की म्हणू नका बरं असं म्हणाला. तो म्हणला श्रीरामाचा म्हणूनच मरेन. पण त्या कुंभकर्णाने त्याला हातामध्ये असं नाका तोंडातून रक्ताची चिळकांडी येत होती. की ते आदर्शही नाही मानव नाही वानर आहे ते, परंतु धर्म नाही बदलला. परधर्मो भयावह. आणि शेवटचा धर्म आहे परमधर्म. नाम किती श्रेष्ठ आहे मला हे सांगायचं आहे. परमधर्म वारकऱ्यांचा सर्वात श्रेष्ठ धर्म. निज धर्म हा चोखडा नाम उच्चार गडगडा. निज धर्म हा चोखडा नाम उच्चारो गडगडा. निज धर्म गडगडा नाम उच्चारे गडगडा. निज धर्म गडगडा नाम उच्चारे गडगडा. भूती
मुक्तीचा सवंगडा भोगे मुक्तीचा सवंगडा हा भव सिंधू तारक निज धर्म हा सोहळा नाम उच्चारो गडगडा निज धर्म हा सोहळा नाम उच्चारो गडगडा निज धर्मारो खडा नाम उच्चारो गडगडा निज धर्मारो खडा नाम उच्चारो गडगडा निज धर्म हा चोखडा नाम उच्चारो घडघडा. ज्ञानोबराय सांगतात सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरि कीर्तन दया क्षमा समाधान संत जन साधिती निज धर्म हा चोखडा नाम उच्चारो गडगडा. नाम श्रेष्ठ आहे. आदरणीय पूजनीय श्रद्धेय राजेंद्रदासजी महाराजांच्या मुखातून एक श्लोक ऐकला होता. फार गोड श्लोक आहे. आता योग्य प्रकारे आठवेल की नाही सांगता यायचं नाही. हरे कल्याणानां निधानं कलिमल मथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुक्षोः सपदि परपद प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरमचसां वचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम नाम कल्याणप्रद. फार विशेष आहे हा श्लोक. नामस्मरण हे जीवनामध्ये आपल्याला श्रेष्ठ पद प्राप्त करून देतं. नामामुळे मोक्ष भेटतो. ज्ञानोबराय सांगतात किंवा संत महात्मे सांगतात नामापेक्षा श्रेष्ठ धर्मच कोणता नाही जगामध्ये. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितले ना हरी हरी नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. नाम सगळ्यात श्रेष्ठ न लगे अंघोळी तोंड धुवावे नाम उच्चारावे. बरोबर आहे का? वेळोवेळा नामस्मरण करण्याकरता दुसरं काही लागत नाही. नामस्मरणाने ही प्राप्ती मोक्ष मिळतो. नाम ही श्रेष्ठ आहे. आणि तिसरे आहेत संत. संत महात्मे सुद्धा आपल्याला ईश्वर भगवत प्राप्ती करून देतात, मोक्ष प्राप्ती करून देतात संतांच्यामुळे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये दैवी हिशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव येई प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते या पदावरती बोलत असताना ज्ञानोबरायांनी भगवत प्राप्ती होणं किती अवघड आहे. अनेक येत एक नवलावो जो जो की जे तरणो पावो तो तो अपावो होय ते. ऐक नाही नाम किती अवघड आहे भवनदी तरुण जाणं. एकी यजन क्रियेची पेटी बांधोनी घेतली पोटी ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले एकी मोक्षी लागावयाची या आशा केला एकी मोक्षी लागावयाची या आशा केला कर्म बाह्यांचा भरवसा ते पडिले वळसा विधी निषेधाच्या एकी वेदत्रयाची सांगडी घेतल्या अहंभावाची या धोंडी ते मदमिनाच्या तोंडी सगळेच गेले एकी. ज्ञानोबरांनी सांगितलं मग वरी काही तरो ये योगे तरी विपायतो. कितीही साधना केल्या तरी सुद्धा भगवत प्राप्ती होत नाही. हा ज्ञानोबरांनी या पदावरती केलेलं चिंतन आणि निळोबरायांची गवळण. काय निळोबरायांनी अगदी समर्पक वर्णन आहे. आता इथं सर्व
गाते मंडळी, गायन करणारे अनुभवी जाणकार आहेत म्हणून म्हणतो हा. निळोबाऱ्या सांगतात, यज्ञ यागे स्वर्ग भोग आडये याग स्वर्ग भोग आडये करितात पे काम क्रोध कवळते करितात बेकाम नित्य ज्ञाने अभिमान वाढते नित्य नामे अभिमान वाढते करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो करिता तीर्थाटने अहंकाराची करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो धन्य हे आनंदाची सापडली वेळ धन्य हे आनंदाची सापडली वेळ धन्य आनंदाची सापडली वेळ धन्य आनंदाची सापडली वेळ यज्ञ यागे स्वर्ग आडयेते यागे स्वर्ग भोग आडयेते करितात पे काम क्रोध कवळते करितात बेकाम नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढते नित्यानित्य जाणे अभिमान वाढवते करिता तीर्थाटन अहंकाराची प्राप्ती हो करिता तीर्थाटन अहंकाराची प्राप्ती करिता तीर्थाटन अहंकाराची प्राप्ती हो करिता तीर्थाटन अहंकाराची प्राप्ती आनंदाची सापडली धन्य आनंदाची सापडली धन्य आनंदाची सापडली वेळ धन्य आनंदाची सापडली वेळ सापडली वेळ सापडली वेळ बरं काय बाबा, हे कुठेही म्हणता येत नाही. हे जर गावाकडं कुठेही गेल्यानंतर म्हणायला लागलं ते म्हणतात महाराज वाकडं वाकडंच म्हणाले म्हणतात. परंतु हे जे शुद्ध वारकरी भजन आहे, हे वारकरी भजन बंकट स्वामी महाराजांचं प्रासादिक भजन आहे. आणि या शुद्ध भजनाला आळंदीमध्ये तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम परमपूजनीय वैकुंठवासी गाथामूर्ती बोधे बाबांनी केलेलं आहे. हे आपल्याला काय बंकट स्वामी महाराज पाहायला भेटले नाहीत, त्यांचं भजन ऐकायला असं म्हणतात. पहाटे 3 वाजता बंकट स्वामी महाराजांचा काकडा ऐकायला पंढरपूरमध्ये बालगंधर्व येऊन समोर बसायचे. बालगंधर्व येऊन समोर काकडा ऐकायला बसायचे महाराज. आमचा काकडा
आमचा काकडा कसा असतो बरं? धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पेशून. आता काकड्याची फार ते गावाकडे तर ठरलेले माणसात काकड्याचे, ते दुसरं कोणाला म्हणूही देत नाहीत आणि ते काय म्हणतात तेही कळत नाही. परंतु काकडा वारकरी शुद्ध भजन हे पोचवलं आपल्यापर्यंत बोधेबाबांचं. जवळजवळ मी 4 चातुर्मास केले बाबांसोबत पंढरपूरमध्ये हे. आणि सर्वात महत्त्वाचं हे वारकरी भजन आम्ही ज्यांच्याकडे वारीमध्ये ज्यांच्यासोबत चालतो, आदरणीय ज्यांच्यामुळे आज संप्रदायामध्ये कुठंतरी आम्हाला वाव भेटतो, आमचे माऊली, छोटे माऊली. काय भजन आहे महाराज. आज स्तुती म्हणून सांगत नाही, वास्तव जे आहे ते सांगतो. आज माऊलीसारखा महात्मा संप्रदायाला नाही महाराज. कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायाला सर्व नियम जपून आज आळंदीची पंचक्रोशिका आहे, त्र्यंबकची पंचक्रोशिका आहे, पंढरपूरची पंचक्रोशिका आहे, सासवडची पंचक्रोशिका आहे. हे सर्व नियम सांभाळत 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 भजनही तेवढंच तयार, कीर्तन वक्तृत्वही तसंच, अभ्यासही तसाच, विनम्रताही तेवढीच. याला म्हणायचं चौकोनी शिरा. मी तर म्हणत असतो सध्या घडीला माऊली म्हणजे संप्रदायाचे बंकट स्वामी महाराजच आहेत. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. हे शुद्ध वारकरी भजन आहे. यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटणे अहंकाराची प्राप्ती हो. इतर मार्गाने भगवान परमात्मा भेटतच नाही अशातला भाग नाही, पण फार अवघड आहे. म्हणून निळोबारायांनी सगळं अगोदर करून पाहिलं आणि आपल्याला जे सोपं आहे ते करायला सांगितलं. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवत्यो याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासी सिद्धी रोधिता ती वाटाऊ. आहे की नाही? निळोबारा सांगतात जपता मंत्र बीज चळची घाली घाला, करिताना दान धर्म पुढे भोगावी तो फळा, सोवळे मिरविता विधी निषेध आगळा, आता हेची धनीवरी द्यावो याला हो. निळोबारा सांगतात पण हे घडलं कशामुळं, तर त्याचं एकमेव कारण आहे. धन्य हे आनंदाची सापडली, भेटले कृपाळ, त्यांनी फेडियला बुद्धीचा ओ मळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवो. संत महात्म्यांचं हे शुद्ध. म्हणून तर ज्ञानोबाराय सांगतात जया श्री गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाढे, तया आत्मनिवेदन तरांडे आकळले. हे कसं शक्य झालं? केवळ आणि केवळ संत महात्म्यांनी आपल्याला मिळवून दिलं. संत महात्म्यांची आपल्यावरती फार मोठी कृपा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जे आम्ही अनेक जन्मजन्मांतरापासून ज्या गोष्टीची इच्छा करत असो होतो, होते बहुत दिवस आर्त वागविले, किंवा होते बहुत दिवस मानसी, नवस फळले नवसी, व्हावी भेटी ते झाली गोविंदासी, आता सेवा करीन अहर्निशी निश्चयसे हो. काय महात्म्य बघा. आमचे श्री गुरु माऊली सांगत असतात, हे श्रोते आळंदीचे खरं तर हे माऊलींच्या कीर्तनाला आले आहेत महाराज. विठ्ठला 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 अनेक जन्मजन्मांतरापासून आम्ही या गोष्टीची इच्छा करत होतो. श्री गुरु जगद्गुरु तुकोबाराय आणि संत श्रेष्ठ निळोबाराय आणि तुकोबाराय हे 2 गुरु शिष्य आहेत. पण निळोबारायांच्याही आणि तुकोबारायांच्याही गवळणी एवढ्या गोड आहेत महाराज. मला तर सर्वात जास्त माझ्या आवडत्या गवळणी निळोबारायांच्या. काय गवळणी विशेष आहेत. आता बघा, तुकोबाराय सांगतात होते बहुत दिवस मानसी, आणि निळोबाराय सांगतात होते बहुत दिवस आर्त वागविले. किती साम्य आहे नाही? निळोबारायांच्या आणि खरं तर तुकोबारायांना सुद्धा निळोबारायांनी एक पाऊल मागे टाकलेलं आहे, आणि निळोबाराय पुढे जगद्गुरु तुकोबारायांच्या सुद्धा. आहे की नाही? खरं तर पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय. निळोबारायांचं वाङ्मय काय किती श्रेष्ठ आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी बाळक्रीडा केली. साखळी आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या बाळक्रीडेची.
देवादी देवा जगत्रय जीवा परी केशवा विनंती माझी, माझी वाणी अशी साखळी आहे बरं का सगळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण निळोबाऱ्यांनी बाळकड्या चौकडा बाळकड्या केली निळोबाऱ्यांनी. निळोबाऱ्यांच्या गाथेमध्ये, जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या गाथेमध्ये सर्वात मोठा अभंग किती चरणाचा आहे? किती चरणाचा आहे सगळ्यात मोठा अभंग? किती चरण सांगा ना? 100 चरणाचा अभंग सगळ्यात मोठा आहे. पण निळोबारायांनी 332 चरणाची स्तुती केली जगद्गुरु तुकोबारायांची. निळोबाराय सांगतात, ज्या कोणाला जगद्गुरु तुकोबारायांच्या भेटीची प्रत्यक्ष साक्षात्काराची इच्छा असेल, असे श्लोक संख्या 332ची निज स्तुती हे सद्गुरु स्वामियाची. घडे नित्य आवर्तनु एक जासी, करीती गुरु येऊनी बोध त्यासी. निळोबाराय सांगतात ही किती निजस्तुती जगद्गुरु तुकोबारायांची. 332 नाम 332 चरणाची स्तुती केली निळोबारायांनी. वा, मला हे सांगायचंय की निळोबाराय सांगतात, अनेक जन्मजन्मांतरापासून ज्या गोष्टीची इच्छा होती, आम्ही हृदयामध्ये बाळगून होतो, ते आम्हाला कशानेच भेटलं नाही, ते संत महात्म्यांनी आम्हाला प्राप्त करून दिलं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एवढे जर आमच्या जीवनावरती जगद्गुरु संत महात्म्यांचे उपकार असतील तर त्यांची स्तुती आम्ही आमच्या मुखाने काय वाणावी? अभंगाच्या पहिल्या चरणात काय वाणू आता न पुरे हे वाणे, काय वाणू आता न पुरे हे मस्तक चरणी ठेवी तसे
जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, संत महात्म्यांचे आमच्या जीवनावरती एवढे उपकार आहेत म्हणून आम्ही दुसरं तिसरं काही करणार नाही, फक्त त्यांच्या चरणारविंदी विनम्र भावानं नतमस्तक होऊ. आहे की नाही? ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अशा 2 ओव्या आहेत. ज्ञानोबाराय सांगतात, या लागी आता स्तुती सांडोनी निवांता, चरणी ठेविजे माथा, हेची भले किंवा का 15.5 या रजतवणी, तैसी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेविजे चरणी, हेची भले. तुम्ही म्हणताय महाराज संतांनी उपकार केले, संतांनी उपकार केले. काय उपकार केले? ज्ञानोबारायांच्या जीवनातला थोडासा प्रसंग सांगतो. समाधी प्रसंगामध्ये अनेकांचे संवाद नामदेवरायांनी समाधी प्रसंगात सांगितले. त्यापैकी महत्वाचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. तो म्हणजे भगवान पंढरीरायाचा आणि रुक्मिणी मातेचा. देवो म्हणती रुक्मिणी, हाची एक योगी देखला नयनी, हेची ज्ञान संजीवनी, जाण त्रैलोक्यासी. याचं शेवटचं चरण आहे, ऐसे सांगता हरीसी, प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. आता या चरणाचं फार मोठं विशेष आहे. ऐसे सांगता हरीसी आणि प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. आणि सुरुवातीला कोण बोलतंय? देवो म्हणती रुक्मिणी. देव सुरुवातीला बोलतायत आणि शेवटी रुक्मिणी माता. असं कसं विसंगती होते ना थोडीशी, पण माऊलींकडून ऐकलेलं आहे. ऐसे रुक्मिणीसी सांगता हरीसी प्रेम ओसंडले. भगवान परमात्म्याला प्रेम ओसंडून भगवान परमात्मा रडू लागले. एक गोड चरण आहे. उद्धवा ते म्हणे पांडुरंग, या सज्जनाचा न व्हावा वियोग, हृदय होत दोन्ही भाग, जाणा अंतरंग भक्त माझे. यांचा वियोग होऊ नये आणि वियोग होत असल्यामुळे भगवान परमात्मा रडायला लागतात. त्यावेळी रुक्मिणी माता बोलतात, तव पुसती होय माता, तुम्ही झणी खेद करीत सा चित्ता, तरी ज्ञानासारिखा का आता समाधी सवय सविता. हे सांगावे सविस्तर, यांचे कोण कोण अवतार, बंधू त्रिवर्ग साचार आणि ते भगिनी. काय विशेष आहे या महात्म्यांचं? यांनी काय केलं? तर भगवान परमात्मा बोलतात, भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला सांगतात, देव म्हणती ब्रह्मा होय, सोपान देव नेणसी काय, निवृत्ती शिव ज्योतिर्मय, ज्ञानदेव ब्रह्म निघोट. ज्ञानोबर आहे, प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. या महात्म्यांचा इतिहास रुक्मिणी माता भगवान परमात्म्याला म्हणतात, का बरं हो या कलियुगामध्ये का बरं जनदोष आहेत आणि या लोकांचा उद्धार करण्याकरता ज्ञानोबऱ्यांसारख्या भावंडाला अवतार घ्यावा लागला. त्यावेळी भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला सांगतात, तू काय नेणसी त्या व्यासाते, व्यासे सांगितले भारते, कली माझी जनदोषी, कृष्ण अवतार झाला, पांडवी निज ठाव सांडिला, तेथून एक शक झाला जन्मे जया पर्यंत, पुढेही पुण्य पुरुष जन्म थोडे घेतील कलियुगी. भगवान परमात्मा सांगतात, राजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मगही अवतार धरिले, कली दोष हरावया. कलियुगातील दोष हरण्याकरता या चौघाही भावंडांनी अवतार घेतलेला आहे. हे समाधीतलं वर्णन आहे. आणि तीर्थावळीमध्ये भगवान बोलतात, नामदेवराय बोलतात, संसारी आसक्त माया मोहेरत, तापत्रय संतप्त झाले जीव, ऐसिया पतितांचा करावया उद्धार, या लागी अवतार तुम्हा जगी, या लागी अवतार तुम्हा जगी. जे मनुष्यगण प्राणी ज्यांचा भार न साहे मेदिनी, मगही अवतार धरुनी, जगतारिले कीर्तन. या महात्म्यांनी कीर्तन भक्तीच्या माध्यमातून जगताचा उद्धार केला. काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या जगतामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्यांचा संग झाल्यानंतर पालट होतो, मूळ स्वरूप बदलताना श्रेष्ठता प्राप्त होते. त्यातलं पहिलं उदाहरण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, थोरी व सांडिली आपुली परिसे, नेणे शिव कैसे लोखंडासी,
संतांच्या बाबतीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांना सिद्धांत हा सांगायचा आहे की संत महात्मे उंच आणि नीच हा भेद बाळगत नाहीत, कधीच भेद ठेवत नाहीत. जसं की लोखंड हा धातू आहे आणि सुवर्ण हाही धातू आहे, परंतु सोन्याचा भाव काय आहे? 60,000 भाव आहे सोन्याचा. आणि लोखंड गंजत पडलेलं असतंय महाराज, 50 रुपये 60 रुपये, जास्त चांगला असलं तर भाव सोन्याचा. परंतु आता एवढा उंच घराण्यातील हा सुवर्ण धातू आणि 50-60 रुपये कुठं रस्त्यावर पडलेलं ते लोखंड. पण त्या त्या परिसाने असा विचार केला का की परिसाचा स्पर्श लोखंडाला झाल्यानंतर त्याचं सुवर्ण होतं, म्हणून त्याने विचार केला का आपण कसं त्याला शिवावं? नाही महाराज. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, नेणे शिवो कैसे लोखंडासी. त्याने आपली थोरी बाजूला सारली आणि त्या लोखंडाला स्पर्श केला आणि त्या लोखंडाचा पालट सुवर्ण या धातूमध्ये झाला. आणि प्रत्येकाच्या, कुणाच्या हातामध्ये, कुणाच्या बोटामध्ये, कुणाच्या हातामध्ये, कुणाच्या गळ्यामध्ये विविध अलंकाराच्या रूपाने ते सोनं प्रगट होतं. एवढी श्रेष्ठता त्या सोनं या धातूला, सोन्याला प्राप्त झाली. का? तर स्पर्श झाला. तसा संत महात्मे सुद्धा भेद ठेवत नाहीत. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. आणि संत महात्मे या जगतामध्ये केवळ आणि केवळ असा इतर गोष्टीचा विचार करण्याकरता येतच नाहीत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत महात्मे आपल्यावरती उपकार करून, नाहीतर तुकोबाऱ्या सांगतात, आम्हाला इथं येण्याचं दुसरं काहीच कारण नाही, आमचं सगळं काही झालेलं आहे. देखे प्राप्तार्थ जाहले, निष्कामता पावले, परंतु तयाही कर्तव्यासे उरले. लोकालागी केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या करता संत महात्म्याचं जीवन आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. संत महात्मे केवळ आणि केवळ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत महात्म्यांनी या देहाला किती त्रास झाला संतांच्या, पण तरी सुद्धा त्या गोष्टीचा कधीच विचार केला नाही संतांनी. अनेक वेळा उदाहरण आपण ऐकून आहोत. चरित्र ज्ञानोबाऱ्यांचं फार गोड आहे. ज्ञानोबाऱ्यांना समाजाने किती त्रास दिला, परंतु तेच ज्ञानोबाराय भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करताना बोलतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी. हे संतांचं शुद्ध अंतःकरण आहे. का बरं असं होतं? तर त्याचं महत्वाचं कारण सांगितलं. संत महात्म्याच्या अंतःकरणातली दया, केवळ आणि केवळ त्यांच्या अंतःकरणातली दया एवढी श्रेष्ठ आहे. आणि ती दया हे भांडवल घेऊनच संत महात्मे आलेले आहेत. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. संत महात्म्यांच्या अंतःकरणातली ही शुद्ध दया आहे. तुम्ही जर कधी गोपाळपुऱ्यामधून तुम्ही गोपाळपूरकडे कधी जात असाल, मध्ये सिद्धबेटाकडे जात असाल गोपाळपूरकडून, तर डाव्या बाजूला ज्ञानोबारायांच्या मंदिर समितीने केलेले वॉटर फिल्टर आहे. वॉटर फिल्टर तिथलं आपण अनेकांनी आजपर्यंत पाणी पिलेलं आहे, बरोबर आहे ना. पण तो लावलेला बोर्ड आहे ना तिथं ज्ञानोबारायांच्या त्या वॉटर फिल्टरच्या तिथं, त्या बोर्डवरती एक ओवी आहे बघा. ओवी, आपण पाणी तर सगळ्यांनी पिले तिथलं, पण ओवीकडे किती जणांनी लक्ष दिले मला सांगता नाही यायचं. ओवी आहे, फार गोड ओवी आहे. ज्ञानोबाराय सांगतात, हरी किंबहुना तृषिता लागी, पाणी आराईले असे जगी, तैसे दुःखितांचे शेल भागी, जिणे जयाचे. ज्ञानोबाराय सांगतात, किंबहुना मला सांगा, पाणी कशा करताय? पाणी पिण्याकरता, बरोबर आहे ना. आता एक बॉटल पाणी आहे इथं, एक बॉटल तहान लागली म्हणून त्याला एक बॉटल पाणी प्यायला दिलं, पिलं त्याने. पुन्हा एक बॉटल दिले, पिल का? आता पाणी नुसतं पिण्याकरता नाही. ज्ञानोबाराय सांगतात, किंबहुना तृषिता लागी, ज्याला तहान लागलेली आहे त्याला पिण्याकरता पाणी आहे. किंबहुना तृषिता लागी, पाणी आराईले असे जिगी. तसं
संत महात्म्यांचं जीवन हे केवळ आणि केवळ दुःख नष्ट करण्याकरता, दुःखाचा नाश करण्याकरताच संत महात्म्यांचं जीवन या पृथ्वी तलावरती आहे. आपलं कसं असतं, आपल्याला समोरच्याला जर दुःख होत असेल, समोरच्याला त्रास होत असेल तर आपल्याला आनंद होतो, आणि समोरचा जर आनंदी असेल आपल्याला दुःख होतं, आणि समोरचा आनंदी असेल तर दुःख होतं आपल्याला, आहे की नाही? बरोबर आहे ना? परंतु संत महात्म्यांचं जीवन तसं नाही. संत महात्म्यांना समोरच्याला जर दुःख होत असेल तर संत महात्म्यांचं अंतःकरण द्रवतं. ज्ञानोबा सांगतात, पै पायी काटा नेहटे, तै व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढील लांचेनी. दुसऱ्याला जर, समोरच्याला जर दुःख होत असेल तर महात्म्यांना दुःख होतं. आणि एखाद जगामध्ये जर सुखाची भरभराट होऊ लागली, जग जर आनंदानं नांदू लागलं, जगाचं सुख पाहिल्यानंतरच संतांना सुख होतं. हे शेवटच्या चरणामध्ये तुका मनी सुख परावे आजोखे, तुका मनी सुख परावे आजोखे, अमृत ही मुखे श्रवत से, अमृत ही मुखे श्रवत से कायवानो आता न पुरी वाजे, कायवानो आता न पुरी वाजे, अमृत हे श्रवत से, अमृत हे श्रवत से कायवानो आता मस्तक चरणे ठेवित से, मस्तक चरणे मस्तक चरणे ठेवित से, मस्तक चरणे हे मस्तक मस्तक चरणे ठेवित से, ठेवित से
मस्तक चरणी मस्तक चरणी ठेवितसे मस्तक चरणी चरणी ठेवितसे मस्तक चरणी ठेवितसे ठेवितसे काय वर्णो आता न पुरे वाणी काय वर्णो तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे अमृत हे मुखे स्रवतसे काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवितसे. आपण सर्वजणच मोठे भाग्यवान आहोत. ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये दरवर्षी इथं येणाऱ्यापैकी महिना वारकरी सुद्धा बरेचसे आहेत. आपल्या वारकरी संप्रदायात हे मोठं वैभव आहे. आपल्या संप्रदायाला वारकरी संप्रदाय म्हणतात. त्याचं कारण आहे असे काही निष्ठावान वारकरी आहेत आमच्या भीमदादांसारखे, जे की शुद्ध प्रतिपदेला पंढरपूरला चालत जातात आणि वद्य प्रतिपदेला आळंदीला चालत येतात. त्यांचं वारी काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलाचा वारी कर म्हणून वारकरी संप्रदायातले असे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण अनेक वेळा म्हणत असतो ज्ञानोबरायांची ही लीला आहे, ज्ञानोबरायांची ही लीला आहे, संत महात्म्यांची लीला आहे. पण ती ही लीला आज माझ्या प्रत्यक्ष अनुभवास आली. कधी स्वप्नामध्येही विचार केला नव्हता आणि अधिकार नाहीच. आता मी कसं हे मला चांगलं माहिती आहे आणि माझ्या संबंधातील सुद्धा सर्वजण तुम्ही इथं उपस्थित आहात. मी आळंदीमध्ये ज्यांच्या सहवासामध्ये काही काळ गुरुबंधू आहेत माझे. आता आमच्या समोर पांडुरंग महाराज बसलेत, नंदू महाराज आहेत, गोपाल महाराज आहेत. सर्वच ज्यांच्या सहवासात राहिलो, हे खरं पाहायला गेलं तर मी त्यांच्या सगळ्याच्या मागं होतो, हे सगळे माझ्या पुढं होते. परंतु ज्ञानोबरायांची ही लीला आहे. कधी असं जुने कीर्तनकार विनोदानं म्हणत असतात, महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर महादेव कुठं असतात? खाली असतात आणि नंदी असंच आहे, असंच काहीतरी आहे हा. आणि किंवा वजनदार पारड खाली असतं आणि जे हलका असतं ते वर असतं. असाच काहीसा न्याय आहे. परंतु श्रीनिवास बाबा माझ्यावरती अत्यंत निष्कलंक शुद्ध प्रेम आहे महाराजांचं. अनेक वेळा माऊलींच्या सहवासामध्ये भेट झालेली आहे. खरं तर इथं बरेचशी महाराज मंडळी होती, परंतु महाराजांचं श्रीगुरु छोटे माऊलींवरचं हे प्रेम आहे की त्यांची इच्छा होती तिथला धोंडा का होईना पण तिथलाच आला पाहिजे म्हणून हा धोंडाच आलाय माऊलींजवळचा. म्हणून महाराजांच्या आज्ञेनं आणि श्री गुरु विठ्ठल बाबांच्या कृपेनं या ठिकाणी सेवा समर्पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जशी कशी असेल. कसं आहे, मी कीर्तन केलं, चांगलं केलं, वाईट केलं यात नवल नाही, पण इथं कीर्तन केलं, बोललोच कसं हे मोठं नवल आहे माझ्या दृष्टीनं. म्हणा तर तुम्ही कसं झालं ते तुमचा तुम्ही विचार करा, पण इथं काही कव्यानं बोलता आलं हे म्हणलं. कारण या महात्म्यांचं तेज असतं, जे अनेक मोठ्या व्यासपीठांवरती गेल्यानंतर वक्त्याकडून जी घबराट होते त्याचं महत्वाचं कारण आहे या महात्म्यांचं तेज असतं. जर या महात्म्यांनी तेजाचं पांघरून घातलं तर ठीक, नाही तर तेज जर असं दाखवलं तर मग काही खरं नाही.
परंतु या सर्वांच्या प्रेमानं सेवा झालेली आहे आणि आपण सर्वजण ज्ञानोबारायांच्या सोहळ्याला आलो, यापेक्षा आणखी काय आपलं भाग्य आहे. असं म्हणतात, बनते है काम बनते बनते बिगड़ जाते है, बनते है काम बनते बनते बिगड़ जाते हैं, लेकिन आलंदी को वही आते हैं जिनको ज्ञानोबाराय बुलाते हैं. ज्ञानोबारायांनी आपल्या सर्वांना बोलवलंय म्हणून आलेले आहोत आपण सर्वजण. इथं आमच्या महाराजांनी गोड अशी मृदंगाची साथ केली. खरं पाहायला गेलं तर मी ना, माझं कसं जरा भजनाचा अंग चांगला आहे माऊलींमुळं, जरा सहवास बाबांचा माऊलींचा असल्यामुळं मी आणखी 2 तास ही चाली म्हणून कीर्तन करू शकतो. आणि हे असे माणसं असल्यावर तर काय बघायचंय. परंतु महाराजांनी मला गाडीवरच दाखवलं होतं, सगळी तयारी झालेली आहे, टोपले भरून ठेवलेले, शिरा चपाती भात भाजी, आता काय बघायचंय महाराज. असं सगळी तयारी झालेली आहे. फक्त जरा कीर्तनाला उशीर झाल्यामुळं तुम्हाला जरा त्रास झालेला आहे, त्याबद्दल तुमची सर्वांची क्षमा मागतो. आता ही झालेली मेजवानी थोडीशी बाजूला ठेवा, कारण असं आमचे प्रेममूर्ती महेश महाराज माकणीकर म्हणत असतात, अगोदर सर्व मोठमोठ्या महात्म्यांच्या सेवा झालेल्या आहेत आणि पुढेही होणार आहेत. मग आता कसं चालू आहे माहिती आहे का, अगोदर मोठमोठे सुतळी बॉम्ब फोडून झालेत, आता टिकली उडवायचं काम चालू आहे, आहे की नाही. म्हणून इथं झालेलं काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष म्हणून क्षमा करा. आणि जे काही योग्य असेल ते ज्ञानोबराय तुकोबारायांचं, सद्गुरू जोग महाराजांचं आणि वारकरी संप्रदायातील सर्व संत मंडळींचं आहे, म्हणून स्वीकार करा एवढी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्रीनारेवतकारा पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई, मस्तक चरणी ठेवी तसे. काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. करविली तैसे केली कटकट वाकडे, का नीट देव जाणे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती. नोहे अंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश. तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे. जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली.